नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. 28 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत येत असलेल्या HLL लाईफ केअर विभागामध्ये 450 रिक्त जागांसाठी विविध पदांची भरती घेण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या पदांसाठी सादर करायचा आहे. 21,425 ते 53,096 रुपये दरमहा सॅलरी या पदासाठी दिल्या जात आहे. आणि विशेष म्हणजे या पदासाठी कोणतीही परीक्षा फी भरावी लागणार नाही, तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण भरतीबाबतची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एन एस मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण HLL लाईफ केअर लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेलो आहोत. HLL लाईफ केअर हे जे विभाग आहे मित्रांनो, ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत येत आहे, ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उपक्रम राबवणे, उच्च दर्जाची सेवा पुरवणे अशी सर्व कामे या विभागामार्फत केल्या जातात. तर या विभागामध्ये महाराष्ट्रातील डायनामिक आणि चांगले परफॉर्मन्स देणाऱ्या संचलित व्यावसायिकाची आवश्यकता आहे, अशी जाहिरात या विभागामार्फत या पदांसाठी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. या ठिकाणी बघा, ज्या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे त्या पदाची नावे, त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या आणि क्वालिफिकेशन बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सिनियर डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. टोटल 150 रिक्त पदसंख्या या ठिकाणी भरल्या जात आहे. या पदासाठी शिक्षण पात्रता तुमच्याकडे डिप्लोमा किंवा या ठिकाणी तुम्ही मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी आणि रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी यामधून BSc झालेला असाल, त्यासोबत 8 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, किंवा तुम्ही मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी यामधून MSc झालेला असाल आणि 6 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या पहिल्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन या दुसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. टोटल 300 रिक्त पदसंख्या या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहे. या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी तुमच्याकडे मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजीचा या ठिकाणी कोर्स केलेले जे काही प्रमाणपत्र असेल आणि 7 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यासोबत डिप्लोमा या ठिकाणी असेल तरी सुद्धा या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. या ठिकाणी तुम्ही मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी यामधून BSc झालेला असाल आणि 5 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, तर या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहात. किंवा तुम्ही या ठिकाणी मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी यामधून MSc झालेला असाल आणि मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या दुसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर या दुसऱ्या पदासाठी बघू शकता 300 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. अशा प्रकारे या पदासाठी शिक्षण पात्रता आणि वॅकन्सी बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इंटरेस्टेड आहे आणि इलिजिबल आहे, त्या पात्र उमेदवारांनी थेट मुलाखती करता हजर राहायचे आहे. त्या मुलाखती करता बघू शकता कोणकोणत्या तारखेला या ठिकाणी मुलाखत होणार आहे, त्याचे ठिकाण आणि त्याची वेळ इथे देण्यात आलेली आहे. तर 21 फेब्रुवारी 2025 ला या ठिकाणी नांदेड या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2025 ला या ठिकाणी बगू शकता नागपूर या ठिकाणी मुलाखत आहे. 22 फेब्रुवारी 2025 ला अमरावती या ठिकाणी मुलाखत होत आहे. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2025 ला लातूर या ठिकाणी होत आहे. त्यानंतर 23 तारखेला या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे 23 तारखेला यवतमाळ येथे. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2025 ला पुणे आणि 23 फेब्रुवारी 2025 ला बीड, तसेच 24 फेब्रुवारी 2025 ला इथे कोल्हापूर ठिकाणी होणार आहे. पूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता आणि दिलेल्या ठिकाणी दिलेल्या कालावधीमध्ये मुलाखती करता हजर इथे राहू शकता. तर अशा प्रकारे मुलाखतीच्या माध्यमातून ही रिक्रुटमेंट या ठिकाणी राबवली जात आहे, त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या पदासाठी जो काही वेतन असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला सिनियर डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी जो काही बेसिक पे या ठिकाणी असणार आहे तो 14,000 ते 32,500 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. ग्रॉस सॅलरी या ठिकाणी तुमची 53,096 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी 11,500 ते 23,000 पर्यंतचा बेसिक पे तुम्हाला सुरुवातीला दिला जात आहे. ग्रॉस सॅलरी तुम्हाला 35,397 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बेसिक पे बाबत आणि
संपूर्ण सॅलरीबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर एक उत्कृष्ट वेतन आणि एक नोकरी तुम्हाला या विभागामध्ये उपलब्ध होत आहे. जर तुम्ही या पदासाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न इथे करू शकता. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट इथे बघू शकता. मॅक्सिमम वयाची अट 37 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या एलिजिबिलिटीनुसार तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर इथे प्रयत्न करू शकता. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सीनियर डायलिसिस टेक्निशियन आणि डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी स्किल टेस्ट आणि रिटन टेस्ट या ठिकाणी होणार आहे. तर जे उमेदवार या ठिकाणी स्किल टेस्टमध्ये या ठिकाणी क्वालिफाय होतील त्यांनाच या ठिकाणी रिटन टेस्ट करता इथे बोलावल्या जाणार आहे. या ठिकाणी एमसीक्यू टाईपची या ठिकाणी प्रश्न तुम्हाला रिटन टेस्टमध्ये विचारला जाणार आहे. टोटल 30 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी क्वालिफाय होण्याकरता 25 गुणाची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. त्याकरता कोणतीही निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी चुकीच्या उत्तराला देण्यात आलेली नाही. तर अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस इथे असणार आहे. त्यानंतर जनरल कंडिशन या पदासाठी इथे उमेदवारांकरता देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व सूचना तुम्हाला वाचूनच या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही भरती या विभागाकडून राबवल्या जात आहे. तेव्हा जे उमेदवार या भरतीकरिता मुलाखतीकरिता हजर राहू शकणार नाही त्यांनी आपला जो काही CV आहे, जो काही रिझ्यूम आहे तो दिलेल्या वेबसाईटवर पाठवायचा आहे. तर जी काही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 28 फेब्रुवारी 2025 या ठिकाणी असणार आहे. तर या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तर वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही रिक्रुटमेंट एकूण 450 रिक्त पदसंख्येसाठी विविध पदांकरता या ठिकाणी होत असून जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्यांनी नक्की या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर अर्ज सादर करण्याकरता अर्जाचा नमुना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता हा अर्जाचा नमुना या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे. संपूर्ण माहिती यामध्ये भरायची आहे आणि या अर्जासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्रे आहेत ती सांक्षित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायची आहे किंवा मुलाखतीकरता हा अर्ज आणि त्यासोबत आपली कागदपत्रे या ठिकाणी घेऊन हजर राहायचे. तर अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आणि जाहिरातीची PDF मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन करा आणि या पदभरतीकरता जी काही PDF आहे ती डाउनलोड करून या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे HLL लाईफ केअर लिमिटेड यांच्या मार्फत 450 रिक्त पदसंख्येसाठी ही रिक्रुटमेंट विविध पदांकरता या ठिकाणी होत असून त्याची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आज पदभरतीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.